राम पतित अहो, पुरे करा आता, थांबवा हे सगळं. पतित पावन चुकले मी, चुकले. आता आली की नाही वटणीवर. कशी दार उघडत नाहीत गे, तुझा बाप आहे मी, बाप. चल आता. सीमावहिनी, या चला चला सगळ्यांनी आत या चला. पाहिलंच ना रे घारू, माझ्या आवाजाची किमया पाहिलीस ना? उघडला का नाही दरवाजा? अरे या सोसायटी मध्ये लोकांना एवढं गाणं आवडलंय, तुला सांगतो ढगे. पुढच्या गणेशोत्सवामध्ये 3 कार्यक्रम माझे गाण्यात येते, नक्की होतात की नाही? हो, आणखीन थोडा वेळ भजन म्हणाला असतात ना, तर वरून देव खाली आला असता आणि म्हणाला असता आता पुरे म्हणून. काय करणार, लाडक्या लेकीसाठी सगळं करावं लागतं. सीमा तू पण ना कधी कधी आतीच करतेस. हा, हो ना. नाही म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं. नाही, लहानपणी हिला जर 2 धपाटे मारले असतेत ना तुम्ही बाबा, तर ही वेळच आली नसती तुमच्यावरती. दादा दादा माझं जाऊ द्या, पण तुम्ही असे बाहेर तिकडे गाणी म्हणत बसला होतात, लोकांना काय वाटलं असेल? लोकांच्या कशाला, माझ्या सुनेच्या, माझ्या मुलीच्या घराच्या दरवाजाच्या समोर बसलोय मी गाणं म्हणत. अरे कोणाची भीती आहे काय मला? काय रे ढगे? बरोबर आहे. नाही मी नाही बाबा तुमच्या. वा, आता आठवली तुम्हाला सून, लेक. चांगलं चुंगलं खायला मिळालं नसेल, रंजूच्या हातचं खाऊन कंटाळला असाल, म्हणून माझी आठवण झाली. नाही नाही नाही, मला बरोबर माहितीये, मला अगदी बरोबर माहितीये, मी तुम्हाला व्यवस्थित ओळखते. पण मी तुम्हाला स्पष्ट सांगून ठेवते, मी तुमच्या बरोबर मुळीच येणार नाहीये, सांगून ठेवते. सीमावहिनी, झालं आता कसला टिकतो निश्चय? लेकानं साकडं घातलं म्हटल्यावर आई विरघळणार. काय कशी म्हण क्या बात आहे. आज बऱ्याच दिवसांनी ना सीमाच्या हातचं उत्तम भोजन झालेलं आहे. तुम्हाला सांगतो बाबासाहेब, तुमच्या पोरीच्या हाताला चव आहे. बाकी पण मध्ये सीमा अशी सहजासहजी मानली असं नव्हतं वाटलं. तू मात्र धमालच केलीस. हो, धमाल काय, कमालच केली आणि चक्क सीमाला नमवलं. पण एक सांगतो, तुमच्या दोघांची लक्षात आली का एक गोष्ट? सीमाने तुमच्या सगळ्यांची विचारपूस केली, पण राधाशी एक शब्द देखील बोलली नाही. आली आहे लक्षात, पण तुम्ही काळजी करू नका बाबासाहेब. पण काय असं कसं? सगळं व्यवस्थित होईल, सगळं व्यवस्थित होतं की नाही बघा. मग दिलीप कुमार आहे ना. कोण दिलीप कुमार? हा काय समोर बसलाय? दिलीप कुमार. दिलीप कुमार? हा दिलीप कुमार. मी जिलेलाही अकबर. हे बघा बघा बघा, जिलेला अकबर, सलीम. मग अनारकली कोण? वर्षा शिराळकर. काय आहे काय काय वाटेल ते बडबड. काय तरी आहे घरवांना. नाही काय वाटेल ते फार मोठी स्टोरी आहे, नंतर सांगेन एकदा निवांतपणे. नक्की सांगा पण. गाणं गाणं जरा गाणं मोठं करा. ऐकूया. मैं बन का पंचे मन डोलो रे, अरे मैं बन का पंचे मन डोलो रे. आता टीव्हीवरचं गाणं ऐकायचं की याचं गाणं ऐकायचं? अरे अशोक कुमार गाऊ शकतो, मी गाऊ शकत नाही काय? काहीतरी काय. अशोक कुमार कधी गायचा? अरे कोण किशोर कुमार? अशोक कुमारने गायलेलं अरे आहे. अशोक कुमार बॉक्सर होता, बॉक्सर. बी.आर. चोप्रा बॉक्सर होता. सांगायला अशोक कुमार कोणते सांगा त्याला. ओ, अशोक कुमार म्हणजे दादा मुनी गांगुली. त्याचं गाणं माहितीये की नाही तुम्हाला? बाबू समजो इशारे, हॉर्न पुकारे, पम पम पम. ते किशोर कुमारच्या आवाजातलं गाणं चलती का नामगाडीमध्ये. अशोक कुमार, किशोर कुमार, अमित कुमार तिघ भाऊ होते, पण त्याच्यात आवाज किशोर कुमारचाच होता. तुम्हाला माहितीये का, तो
दो आंखें बारात, त्याच्यात कोण होतं? किशोर कुमार आणि अशोक कुमार. हे मालिक तेरे बंदे हम, किशोर कुमारचा आवाज. तू काय वाटेल ते बोलतोस रे घारू. काय संबंध काय इथे त्याचा? काय खेचली की नाही तुमची? हम भी कुछ काम नाही. पण अशोक कुमार बद्दल सगळी माहिती आहे मला. अशोक कुमार म्हणजे हिमांशू रॉयने त्याला जीवन नय्यामध्ये इंट्रोड्यूस केलं होतं. नंतर अशुतकन्या, बंधन, कंगन, झुला, किस्मत, माल, किती नावं सांगू? कळलं कळलं, अशोक कुमार म्हणजे दादा मुनी, कळलं, बस झाला बस. पण काय गायचा हो अशोक कुमार. हो, मैं मन का बनके बन डालू. मैं बन की चिड़िया बन बन डोलू. हो हो अरे हा, आधी तुझं मेल चेक कर. मी तुला डिटेल्स पाठवलेच. मला ते म्युझिक हवंय लवकरात लवकर. कसे अरेंज कर. हो रे बाबा, हा ते बघ आणि मला फोन करावं. ए ठेवा आता. हा दादा, सीमावाहिनी बोलली नाही म्हणून वाईट वाटतंय ना? आधी सगळं व्यवस्थित होतं रे सौरभ. आता अचानक काय झालंय काही कळत नाहीये. रिलॅक्स. अरे तुम्ही बोलत काय वाचलाय? आपल्याला निघायचं नाही काय? हा सौर्या, तुला काय ऑफिस बिफिस आहे का नाही? ऑफकोर्स आहे ना. मग मला सुद्धा उद्या हॉस्पिटलला जायचं आहे. चला. अहो उद्या सुट्टी नाही घेणार आहात तुम्ही? कशाला? संध्याकाळी गार्गेचं डोहाळे जेवण आहे. अरे तिथे माझा काय काम आहे? आणि आपण एवढी दगदग करून जाणार. तुम्ही परवा करा काय ते डोहाळे जेवण. कळलं काय? तेच ना. अरे त्या सीमाचा काय? पण डोहाळे जेवणाचा निमित्त करून आपण तिला घरी न्यायला आलो ना. तिला चल असा कोणी बोललाच नाही, अजून विषयच काढला नाही. हा हो ना. मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? हा मोठा प्रश्न आहे. मी बोलते. तू तू नको. ऐक ऐक माझा, हे राधा राधा ऐक माझा, ऐक बाबा. हे तू, अरे देवा, अरे बाबा बोल तिच्याशी. ती आल्यापासून तिच्याशी बोललीच नाही सीमा वहिनी. काहीतरी दोघांचा वाजला म्हणजे. डोंट वरी, काही वाजणार वगैरे नाही. राधा नीट हँडल करेल. काळजी करू नका जिजू. रिलॅक्स. हो, आता कशाला जाता तुम्ही मुंबईला? राहा ना आता 4 दिवस इथं. राहणार म्हणजे काय? राहणारच आहे मी. हा. तुम्ही आग्रह केला नसतात तरी सुद्धा राहायला आलेलो होतो. पुण्यातलं काय हवा मस्त आहे हो. काय घालू, राहूया ना? अरे म्हणजे काय? राहूयाच आपण इकडे. सीमा सकाळ बाकी सगळ्यांना घरी पाठवून देऊया. आपण इथेच राहायचं आणि यांच्या लाफ्टर क्लब मध्ये धमाल करायची आपण. अरे हे काय, तुम्ही अजून गप्पाच मारताय? निघायचंय ना? नाही नाही, अरे हे दोघे तर इथं 4 दिवस राहणार आहेत. आम्ही मस्त भटकणार आहोत. खाऊन पिऊन मस्त मजा करूया. काय? हा. अरे वा, मजा आहे. बघ बघ, 2 म्हातारे घरामध्ये नाही म्हटल्यावर केवढा खुश झालाय. काय दादा, मी आपलं असंच म्हणालो. करा करा, एन्जॉय करा. तुमच्या मागे कटकटी नाहीत. एन्जॉय फाईट. बर आम्ही निघतो, कारण मला उद्या ऑफिस आहे. हा, निघायला पाहिजे आम्हाला. अरे उद्या पहाटे निघा ना. आता रात्रीचं कशाला निघताय? मस्त फ्रेश होऊन जा सकाळी. अरे हा, ही आयडिया पण चांगली आहे. हा, अरे गुड. मी एक काम करतो, सगळ्यांना सांगतो. हा चलो, गुड नाईट. मला उठायला लागेल लवकर. बाय बाय. गुड नाईट. Good night. बाय बाय. आता पुढे काय झालं ते सांगतो तुम्हाला. दादा मुनींनी लीला चिटणीस बरोबर एक हिट फिल्म दिली आणि त्याच्यानंतर मधुबाला बरोबर महल केला आणि नंतर ट्रॅजेडी क्वीन मीना कुमारी बरोबर ही हिट फिल्म दिली ना की लोक त्यांना विसरूच शकत नव्हते. आणि त्याच्यानंतर त्याने एक 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 स्टेप किस्मत 200 आठवडे झाला. काय सांगू तुला, आणखीन काय हवंय? अरे घारू, तू काय फिल्म इन्स्टिट्यूट उघडणार आहेस का? सगळी सिनेमाची माहिती चुरू 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 सांगतोयस ते. आता जरा पुरे. का आता का पुरे? अरे नाहीतर काय तेच सांगत काय तू पण बसतो? तेच बोलतो, मला बोलायला नको. हे आपल्याबद्दल बोलूया आपण, पुण्याबद्दल बोलूया, हवामानाबद्दल बोलूया. दादा थांबा की, काय चाललंय हे? गार्गी, ए गार्गी. हा, इथे बसल्यात राणी सरकार. छे, आज जाम दमलो यार.
खूप पेशंट होते. भूक लागली आहे. सगळे व्हायरल, सर्दी, खोकला, काय विचारू नकोस. आटपेच नात माझ्यानी. अरे हे लोक आले कसं नाही पुण्यावर अजून? हो, कोणीतरी रुसलंय वाटतं आमच्यावर. हो, मनी माऊनी ना रागवून गालाच्या पुऱ्या फुगवलेल्या आहेत. आणि त्या पुऱ्या फोडायला जावं ना तर मनी माऊ भस्कन अंगावर येईल की काय अशी भीती वाटते. हे माऊ, बास नाही, राग जाऊ दे ना आता. थोडा राग कमी कर आणि छान स्माइल करून दाखव. हे बरं आहे यार. म्हणजे मारणारही तूच आणि रागवणारही तूच. खरं तर मी रागवायला पाहिजे. थोडक्यात डोळा वाचलाय माझा. अरे ते जाऊ दे, मी फ्रेश होऊन येतो. तू मला जेवायला वाढ. मस्त गरम गरम जेवण कर. घरी जेवण नाहीये. जेवण नाहीये म्हणजे? कोण करणार? सगळे पुण्याला गेलेत माहितीये ना तुम्हाला. उद्या सकाळी येणार आहेत. जिजूंचा फोन आला होता. सो व्हॉट गार्गी. हे बघ किती मस्त आहे बघ ना. आपल्याला डिस्टर्ब करायला कोणीच नाही घरात. फक्त तू आणि मी, राजा राणी. 2 क्षण आनंदाचे, 2 क्षण प्रेमाचे. आपण फक्त दोघच, कोणीच नाही. बघ ना, इमॅजिन कर ना. म्हणजे मी असा थकून भागून घामाघूम होऊन मी घरी येणार. तू दरवाजात उभी राहून माझी वाट बघणार. मी हात धुतले तर लगेच नॅपकिन समोर करणार. मी असं इथे जेवायला बसलो ना तसं पंचपक्वान्नांनी भरलेलं ताट तू माझ्या समोर आणून ठेवणार. पाण्याचा ग्लास बाजूला ठेवणार आणि बाजूला उभी राहणार. मी काय हवंय काय नकोय ते सांगतोय, वाट बघणार. हाऊ रोमॅन्टिक यार. हा, पण हे सगळं कधी? तू जेवण करशील तेव्हा ना. मला जेवण बनवता येत नाही, माहिती नाहीये का तुम्हाला? गार्गी, हे बघ ऐक, तू जसं बनवशील, जे बनवशील ते आवडेल ना मला. कर ना काहीतरी माझ्यासाठी मस्त. नाही करणार, माझा मूड नाहीये. गाडी ऐक ना, ऐक ना. हे बघ हे बघ हे बघ, ऐक ऐक. मूड नसायला काय झालंय? हा, ओके ओके, कूल डाऊन. हे बघ, म्हणजे तू एकदम अशी रागाने वगैरे माझ्याकडे पाहायला लागलीस ना की मला भीती वाटते. तुला माहितीये ना मी सॉफ्ट हार्टेड. ओके ठीक आहे. तुझा मूड छान करायसाठी माझ्याकडे एक जबरदस्त आयडिया आहे. मी तुला 5 स्टारची ट्रीट देतो. चल जेवायला. नाही नको, माझं जेवण झालंय. पंचमीकडून जेवून आले मी. काय? अरे मग माझ्या जेवणाचं काय? तुम्हाला हवं ते करा तुम्ही. बाहेरून जेवण मागवा, नाहीतर बाहेर जा जेवायला. दिस इज टू मच गार्गी. दिस इज टू मच. इतका वेळ मी तुझ्याशी प्रेमाने वागायचा प्रयत्न करतोय, तुझ्या कलानी घेण्याचा प्रयत्न करतोय, तू मला चढून दाखवतेस. हा, हे बघ, लास्ट सांगतोय तुला, मी चांगल्यांसाठी खूप चांगला आहे आणि वाईटांसाठी नाही. बाय द वे, काय बोललीस तू मला? तुमचं तुम्ही बघा, बाहेर जेवायला जा. ओके ओके, बाहेर जातो जेवायला. कुठे जाऊ कुठे जाऊ? ज्योतीकडे. अप्रतिम स्वयंपाक बनवते, अप्रतिम. काय टेस्ट आहे हाताला तिच्या. येस. पण बघ, म्हणजे तू सांगितलंय म्हणून जातोय बाहेर, नाही तर माझी इच्छा नाहीये. ओके बाय. बाय गार्गी. केदार, केदार ऐका माझं. केदार,
राधा, तुला सौरभ पासून दूर राहावं लागेल. हो राधा, अगदी कठोर होऊन तुला त्याच्या बरोबरचे सगळे संबंध तोडावे लागतील. राधा, प्रेम माणसाला बळ देतं ना, तसंच ते त्याला दुबळ देखील करतं. आणि आपलं प्रेम सौरभला दुबळ करतंय. राधा, मी तुला या घरात यायला पूर्ण मज्जाव करेन. तुझं नाव जरी घेतलं ना तरी मी आकांड तांडव करेन. पण तुलाही त्याला स्वतःपासून तोडावं लागेल. माझं नाव पुढे करून त्याला दूर करावं लागेल. सीमा वहिनी, सीमा वहिनी, मला कळत नाहीये की माझं काय चुकलंय. काही चुकलं असेल तर मी माझी चूक सुधारीन. पण मला कळलं तर पाहिजे ना. मागे तुम्ही सांगितलं म्हणून सौरभच्या भल्यासाठी मी घरच्यांपासून, सौरभपासून दूर गेले. आपण सगळ्यांना भासवलं की आपल्या दोघींमध्ये दुरावा आहे. पण मनाने आपण एकमेकींना समजून घेत होतो. सगळ्यांच्या न कळत आपण भेटत होतो. तुम्ही माझ्या होणाऱ्या बाळाची चौकशी करत होता. मला काय काय खाऊ घालत होता तुम्ही. त्या माझ्या सीमावहिनी कुठे हरवल्यात. आज सगळ्यांशी तुम्ही मिळून मिसळून बोललात. पण माझ्याशी नाही का? एवढी कसली शिक्षा देताय तुम्ही मला? आम्ही सगळे तुम्हाला न्यायला आलोय सीमा वहिनी. आपल्या घरी, तुमच्या हक्काच्या घरी. उद्या तुमच्या हक्काच्या घरी गार्गीचं डोहाळे जेवण आहे. खूप दिवसानंतर असं उत्साहाचं वातावरण आहे. आम्हाला सगळ्यांना वाटतं की तुम्ही तिथे असायला हवं, नाहीतर गार्गीला आशीर्वाद मिळणार नाही. सीमा वहिनी, माझी एक विनंती आहे. प्लीज माझ्यावरचा राग घरच्यांवर काढू नका. प्लीज घरी चला. होय, आता घाई करायची काही गरज नाहीये. आपण आता निघत नाही आहोत. म्हणजे सीमावहिनीचे बाबा म्हणाले आता कशाला घाई करताय, शांतपणे झोप काढा, सकाळी फ्रेश होऊन जा एकदम. त्यांचंही म्हणणं बरोबरच आहे. पण आता गप्पा मारत बसू नका, लवकर झोपा. नाही, उद्या ड्राईव्ह करताना पेन येईल, झोप लागेल. ओके. बर, राधा आणि सीमावहिनी कुठे आहेत? म्हणजे सीमावहिनी येणार आहे का? राधा बोलायला गेली होती पण सीमावहिनी सकाळपासून बोललीच नाही. मला काहीच माहिती नाहीये याबद्दल. हे घे, आली राधा. राधा, राधा काय ग? काय झालं? बस हं? बस. ये बस वर बस. ये सांभाळ, बस. सांग, काय झालं? हं? काय झालं? भेटली का सीमा तुला? काय म्हणाली ती? हो, मी त्यांना भेटायला गेले तर त्यांनी असं भासवलं की अगं, इतक्या इझिली राग जाईल का तिचा? नाही, माहितीये मला. म्हणून मी खूप विनवण्या केल्या. म्हटलं की माझं काही चुकलं असेल तर सांगा मला. मी त्यांना हेही विचारलं की सीमा वहिनी, आपल्यातला दुरावा आपण दोघींनी मिळून ठरवला होता. त्यानंतरही आपण भेटत होतो.
सुखदुःख वाटून घेत होतो. तुम्ही माझ्या बाळाची चौकशी करत होता. मग अचानक काय झालं? आज दिवसभर तुम्ही सगळ्यांशी मिळून मिसळून वागलात, पण माझ्याशी काहीच बोलला नाही. असं का? मग काय म्हणाली ती? काही नाही, माझ्याकडे दुर्लक्ष केलं. वाटलंच मला. सगळ्यांचं सगळं करेल, पण स्वतःचं महत्व दाखवल्याशिवाय नाही. आता आपण आलोय ना सगळे तिच्या हातापाया पडायला, तरी आखडती. रंजूताई, रिलॅक्स. मी बोलतो तिच्याशी, बघू काय म्हणते. प्लीज सौरभ, तू बोल ना त्यांच्याशी. कदाचित तुझं ऐकतील. ठीक आहे, बोलतो. काळजी करू. आलो.